शीला जाधव, अंजली ढमाळ, अंजली ढमाळ, आरडी पाटील, आमचे मित्र आरडी पाटील इंजिनियर, अंजली ढमाळ प्रदीप कांबळे, ग्रंथ महोत्सवाचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे. सर थोडं पुढे आलं तर बरं. थँक्यू. सविता फडणवीस, संगीता माने, सर्व कविवाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि काका पटेलला विनंती करतो या संमेलनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. कवी संमेलन त्या कार्यक्रमाचे उद्योजक कामगारांनी समस्त सर्व कवी वास्तविक मला हे तुम्ही केंद्रात म्हटलं की साताऱ्यामध्ये आमच्या रसिक साहित्याची गोळी श्री चिटणीसांनी त्यांच्या सातत्याने घेणाऱ्या कार्यक्रमातून निर्माण केली आहे. संख्या कमी आहे. माझ्या अगोदरच्या मराठी काळाच्या वक्त्यांनी सांगितलं की TV मोबाईल हे त्याला कारण होत आहे. ह्या जरी गोष्टी असल्या तरी प्रतिभाग तरी सांगावं असं वाटतं की इथं बसलेले सगळेच बुद्धिवंत विचारवंत वृत्तीशील असलेले लोक आहेत आणि त्यांना फार मोठे रसिकवगैरे नसतात तरी जर त्यांच्या झालेल्या कविता एकमेकांना ऐकल्या तरी खऱ्या रसिकाला पाहावं. त्यामुळं अत्यंत नेटके नियोजन आणि कार्यक्रम या परवा विचार करून की चिटणीस साहेबांची पत्रिका बघितली आहे त्या दिवसाची तर चिटणीस साहेब हे कसे गुंफण करत असतील ते फार मोठं लोक आहे. ग्रंथ महोत्सवामध्ये रोज वेगळे पाहुणे वेगळे कार्यक्रम हे सगळं होत असतं परंतु त्याचप्रमाणे तिसरं हे साहित्य संमेलन घेत असताना आणि साताऱ्यातलं पहिलं साहित्य संमेलन त्यांनी त्यावेळेस दिवाणदार पद्धतीनं आयोजित केलं आणि पार पाडलं आणि त्यानंतर आता ग्रंथ महोत्सव तर मी हे सांगतो सगळ्यांना की सातारा जिल्हा हा पायोनियर आहे त्याचा उद्घाट आहे आणि त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यांनी चालू केलं आणि त्याला राजकीय स्वरूप कारण तुमच्या लोकांना फारसं राजकारणाची आवड असते त्यामुळं त्याला राजकीय स्वरूप देत असताना तरी चिटणीसांनी ती लिहिलं त्याला पार पाडली. राजकीय स्वरूपही दिलं जाते परंतु तेही तेवढं चांगलं ठेवलं जाते. त्यामुळं हे कार्यक्रम साताऱ्यात घडतात. आमचे सातारकर भाग्यवान आहे. आता मध्य प्रदेशच्या पौर्णिमा पौर्णिमाने मला भेटत आहे त्याला विचार कधी बसले नाही की उत्तम सोयीपासून सगळं केलं आहे म्हणजे साताराकडून मध्य प्रदेशची लोक येत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ त्यामध्ये आमच्या इथे स्त्री जिंकण्यानंतर कसं आहे असं म्हणून वावर ठेवणं माझ्या दुसऱ्या तर आम्हाला पाठ झाले. मी परवाच्या घराच्या मुलांना सांगतो की लॅपटॉप चॅलेंज काय बघताय लॅपटॉपवर चॅलेंज मला आपण करणारे आणि लॅपटॉपवर चॅलेंज करणारे व्यक्तिमत्व आमचे माणूस आमचे तुमचे फार डोक्याला ताण तापणून येणारे वेळेवर आपले हवा न करता प्राप्त बरंचसा चांगला उपयोग करून प्राप्त चाललेल्या परिस्थितीवर अत्यंत हळूवारपणे करणारे विनोद हे फार कमी बघायला मिळतात.
काम करत असताना नवीन नवीन आयडिया येत असतात. आमचं फेडरेशन फार मोठं आहे. जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या जवळ 750 पतसंस्था आमच्या सभासद आहेत. कालच राज्याचे सरकार आणि प्रधानमंत्री यांच्यात चावकाबंदीला मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला आमचे जिल्हा उपनिबंधक आणि राज्याचे उपनिबंधक राज्याचे संचालक यांच्याही उपस्थित आणि त्या ठिकाणी मात्र लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. कारण जिथं आर्थिक येतं तिथं सगळं येतं. कारण ऐकायचं होतं त्यापेक्षा जाऊन तिथं जेवण होतं आणि त्यापेक्षा बाकीच्या गोष्टी सगळ्या मंत्र्यांच्या जवळ जाता नव्हतं. तेव्हा आम्ही ते निश्चितपणे दुसऱ्या दिवशी तुमचा कार्यक्रम झाला तिसऱ्या दिवशी अनुभव झालं. तिथं पैसा जिथं जेवणाचं गर्दी आहे ती जिथं विद्येची भूक आहे तिथं गर्दी कमी आहे. परंतु असू दे हे नसे थोडं ते आलेले सगळे समन्वयाच्या बरोबर असं आपण समजून चालूया. भविष्य काळात श्री चित्ती साहेब मी फेडरेशनचा अध्यक्ष असेल नसेल संघटनेचा अध्यक्ष अध्यक्ष आहे तो भाग वेगळा तर जिथं तिथं मला मदत लागेल तिथं म्हणून मी श्री चित्ती साहेबांना निश्चित ह्या अशा चांगल्या गोष्टींनी मदत करण्याची ग्वाही त्यानिमित्तानं देतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आभार आणि धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद. अजून काही कवी या ठिकाणी आहे. मान्य अशोक बांगोरे आमचे मित्र पुण्यावर आलेले त्यांनी कृपया स्टेजवर यायचे आणि काका पाटील त्यांचा सत्कार करतात. जगदीश खंडागळे काका पाटील सत्कार करतायत अशोक बांगुऱ्यांचा आणि अंजली डमाळ पण आलेली आहे या ठिकाणी. बांगुरे पुढे अंजली डमाळ यांचा पण या ठिकाणी सत्कार होत आहे. शरदचंद्र पाटील आहेत का? शरदचंद्र पाटील या कवी आहे तुम्ही म्हणणार नाही म्हणणार. शिवाजी उराळे माधवी आपटे माधवी आपटे जगदीश राजीव जोशी सुवर्णा जाधव अशोक जाधव सुवर्णा जाधव आणि अशोक जाधव अशोक जाधव ओके. यानंतरची सर्व सूत्र मी उद्धव कारले यांच्याकडे देतो. धन्यवाद. दिलीप महाराज
धन्यवाद. माझे उद्धव कारणे महाराष्ट्रामधली वेगवेगळी कवी संमेलनं चातेश्वर भूषवलेले उद्धव कारणे आज या ठिकाणी आहे. तेव्हा असं कवी संमेलन भारतात होईल याबद्दल आम्हा सर्वांना खात्री आहे. उद्धव कारणे यांनी कवी संमेलनाची सुरुवात करावी अशी त्यांना करू. वसंत शिंदे आलेले त्यांचा ॲडमिट सत्कार होत आहे. उद्धव कारणे वसंत शिंदे यांचा सत्कार करतात. धन्यवाद. हॅलो 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 थोडा हॅलो हॅलो एक मास इथून म्हणणार ना कविता. हॅलो उपस्थित सर्व प्रकाशक लेखक रसिक राजू बर्वे सरांनी ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं त्या सर्वांचं या कवी संमेलनामध्ये मी स्वागत करतो. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि शाहूपुरी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा या तिन्ही संस्थांना धन्यवाद देतो. मगाशी काही कवी म्हणत होते रसिकांची संख्या फारच असू द्या. आम्हाला 1 रसिक आणि 1 लाख रसिक सारखेच. फक्त एक विनंती आहे, आपण मित्र बनूया आणि हे कवी संमेलन अविस्मरणीय करूया. जे मागं बसलेत ना त्यांना फक्त हात जोडून विनंती आहे, आपण समोर आमच्या या जरा तुम्ही समोर दिसला ना कविता म्हणायला मला आनंद वाटतो. समोर या सगळे जे मागं बसले. हा पुढच्या 2-3 रांगामध्ये या. विनंती आहे माझी. आमचे कवी कसे असतात, रसिकांचे चेहरे बघतात. या सर पुढे या. बरोबर 8:05 झाले. श्री चिटणीसांनी माझ्याकडं 8:05 माहिती दिला. 8, 9, 10ला 5 मिनिटं कमी असताना हे कवी संमेलन संपलेलं असेल. जास्तीत जास्त आणि कवींनी सहकार्य केलं. छोटी छोटी कविता मांडली, काही बोलले नाहीत तर 9:30 पर्यंत सुद्धा मी सांगू शकतो. म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत तुमचं सहकार्य पाहिजे. हे 3रं लेखक प्रकाशक साहित्य संमेलन आहे. आम्हा सर्व कवींच्या वतीने श्री चिटणीस साहेब, राजू बर्वे सर आणि आदरणीय विनोद कुलकर्णी सर या तिघांचं मी ऋण व्यक्त करतो आणि या कवी संमेलनाला आपण प्रारंभ करतो. मित्र हो, सकाळपासून अनेक मी परिसंवाद ऐकले. अशा घडलो आम्ही झाल्यावर सांगा. अशा घडलो आम्ही. आता ग्रंथालयावरचा परिसंवाद खूप सुंदर विचार मंथन झालेला आहे. आता कवी संमेलन आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा हा रात्रीचा शेवटचा कार्यक्रम. उद्या परत 1 दिवसाचं संमेलन आहे. तुमच्या सगळ्यांच्या वेळा लक्षात घेऊन आटोपशीर कवी संमेलन कसं करावं यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. कवितेला मोठी परंपरा आहे. नुसता कविता हा शब्द उच्चारला की मराठी कवितेची परंपरा समोर येते.
ज्यांचा श्वास कविता असते, ज्यांचा ध्यास कविता असते, तेच कविता लिहू शकतात. ज्ञानेश्वरांचा श्वास कविताच होती, तुकोबांचा श्वास कविताच होती, केशवसुतांचा श्वास कविताच होती. केशवसुतांपासून सुरू झालेला आधुनिक मराठी कवितेचं युग आता थोडं उंचीवर गेलेलं आहे. मला आठवत आहे 1905 साली कविश्रेष्ठ केशवसुतांनी ज्यावेळी अंत्येच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता एका छोट्याशा संमेलनात वाचली. ते 1897 मध्ये लिहिलेली होती. ती बातमी शाहूराजांच्याकडे गेली. शाहूराजांच्याकडे गेली की अंत्येच्या मुलाचा पहिला प्रश्न ही कविता केशवसूत नावाच्या एका कवीने लिहिलेली आहे. ती कविता शाहूराजांनी मागून घेतली. पुढे दुर्दैवाने धारवाडला प्लेगच्या साथीमध्ये त्याच वर्षी 3-4 महिन्यानंतर केशवसूतांचं निधन झालं. कविता क्रांती कशी करते, कविता समाज कसा बदलतो याचं उदाहरण शाहू महाराजांचं. केशवसूत गेले हे कळलं आणि शाहूराजांनी कोल्हापूरला गंगाधर कांबळे नावाच्या माणसाला 1905 सालची गोष्ट आहे. गंगाधर कांबळे नावाच्या माणसाला कोल्हापुरात एक हॉटेल काढून दिलं. कशासाठी दिलं? तो गरीब तर होताच, पण अंत्येजाच्या मुलाचा पहिला प्रश्न माझ्या तऱ्हेने मी सोडवला आहे हे सांगण्यासाठी शाहूराजांनी गंगाधर कांबळे हॉटेल काढून दिलं. आणि पुढे त्या हॉटेलची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. कोणीही जात नव्हतं त्यावेळी, अस्पृश्य मानाचे समाजात. पण शाहूराजा रोज एकदा 2 दिवसांनी एकदा त्या गंगाधर कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे. पुढं लोकांना वाटलं आपला राजा पितोय, आपण काय प्यायचं नाही. आणि मग एका मागून एक त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊन लागला आहे. कविता परिवर्तन करते, कविता बदल घडवते, कविता माणसाला नवी स्वप्न दाखवते. केशवसुतांच्या एका कवितेने जर एका गरीब व्यक्तीचा उद्धार होत असेल तर आमच्या सगळ्या कवींच्या कवितांनी गाव होऊ नये हीच आशा इथं व्यक्त करतो की कवींना विनंती आहे, आपली कविता म्हणा, कोणती म्हणायचं तुम्हाला स्वातंत्र्य तुम्हाला आहे. शक्यतो छोटी म्हटली तर चांगलंच आहे. फक्त कविता म्हणण्यापूर्वी तुम्ही काही निवेदन करायचं नाही. तुमचा सगळा जो परिचय आहे तुम्ही करून देणार, तुमच्याबद्दल काय बोलायचं मी बोलणार. आणि मग कवी संमेलनावर जे आरोप होता की कवी संमेलन चांगलं झालं नाही, ते कवी संमेलन चांगलं झालं नाही. कवी संमेलन चांगलं असतं, पण चांगलं झालं नाही म्हणण्याची संधी का मिळते? तर कवी कवितेच्या अगोदर खूप बोलतात, एवढं बोलतात की रसिक एक उठून जायला लागतो. मी तोही अनुभव घेतला आहे. संपूर्ण भरलेलं सभागृह पाहिलेलं आहे आणि शेवटचा कवी होताना 2-3 रसिक होते तेही पाहिलेलं आहे. म्हणून म्हटलं एक रसिक 1 लाखाच्या बरोबर आम्हाला आहे. आम्हाला त्या रसिक गर्दी असल्याची गर्दी नसल्याची चिंता नाही. या कार्यक्रमाला प्रारंभ करताना मी एका दमदार कवीला बोलावतो आहे. सुरुवातीला पाटलांपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. गावामध्ये बैलपोळा असलेली पहिला बैल पाटलांचा असतो ना, पाटलांपासून सुरुवात करू. आरडी पाटील यांना विनंती करणार आहे तुमच्या कवितेपासून या मैत्रिणीची सुरुवात आपण करूया. आरडी पाटील. नमस्कार. लहानपणीपासून मोठ्या आता होईपर्यंत मोठा होऊन आशीर्वाद मिळवला बोलू नका. आणि दिला त्या संदर्भाने कविता आहे म्हणून बोललो. थोडा मोठा हो. मी आजकाल पावसात गिरक्या घेतो तर म्हणतात थोडा मोठा हो. मी आजकाल दोस्तात फिरक्या घेतो तर म्हणतात थोडा मोठा हो. मी आजकाल घोड्या सोडत नाही तरी म्हणतात थोडा मोठा हो. मी आजकाल घोड्याही काढत नाही तरी म्हणतात थोडा मोठा हो. मी आजकाल कागदी विमान उडवतो तरी म्हणतात थोडा मोठा हो.
मी आजकाल बस जमिनीवर असतो तरी म्हणतात थोडा मोठा हो. मी लहानपण घेत कधी काही मागत नाही. मी लहानपण घेत कधी काही मागत नाही तरी म्हणतात थोडा मोठा हो. मी समजून मी न समजल्यासारखा करतो तरी म्हणतात थोडा मोठा हो. भारत संवाद करणारी रसिकांशी बोलणारी कविता होती. कविता कोणी लिहावी असाही प्रश्न विचारला जातो. कारण सुरुवातीला पत्रिकेत नावं होते 18, आता 28 झाले. सगळ्यांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो. कवी संमेलनात येण्याबद्दल नाही, पण कविता कोणी लिहावी हा एक प्रश्न आहे. आजकाल कोणी उठताना कविता लिहितात. कविता कोणी लिहावी? प्राध्यापकांनी लिहावी, पंडितांनी लिहावी, अडाणी माणसांनी लिहावी, न शिकलेल्या माणसांनी लिहावी. ज्याला बोलता येतं, ज्याला संवेदना आहे आणि ज्याचा श्वास चालतो त्या प्रत्येकानं कविता लिहिली पाहिजे. कारण त्याचं आणि कवितेचं नातं त्याच्या आईशी जे नातं आहे त्या नात्यासारखं असतं. प्रत्येकाला आपली आई जशी प्रिय असते तीच आई संवेदनांच्या रूपाने आपल्या हृदयात असते आणि ती संवेदना म्हणजेच कविता असते. 2 प्रकारचे कवी असतात, मुके कवी आणि बोलके कवी. आम्ही सगळे बोलके कवी आहोत आणि समोर बसलेले मायबाप रसिक मुके कवी आहे. त्यांच्या हृदयात कविता आहे. शीला जाधव यांना मी विनंती करणार आहे त्यांनी त्यांची कविता इथे सादर करावी. कवींना स्टेजवर माईकपर्यंत येईपर्यंत टाळ्या वाजायला पाहिजे. शीला जाधव आहेत का? हो, असं जर त्यांनी ऍडजस्ट केलं सूचना. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे समाधी. ते कोणी घेतलं? फोटोग्राफर कुठे गेले? एक मिनिट थांबा. पुढे या, पायाला लागतंय. इकडे नाही, पुढे या. पायाला लागतंय ते खाली पडून नये. थोडं पुढे घ्या. आमच्या कविता पाहायला लागतील. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे समाधी. आपलं शिवार आपलं शेत, आपलं शिवार आपलं शेत, आपल्या माघारी आपल्या शेतात असावी आपली एक समाधी. आपल्या माघारी आपल्या शेतात असावी एक समाधी, असं जितेपणी चितलं होतं मी. माझ्या माघारी बायकोच्या इच्छेखातर शेतात अस्थिवर समाधीचा दगड बसला आणि तवाच बघा बांधाकडचा आंबा माझ्याकडे बघून निश्चित होता हसला. पोरांच्या राज्यात त्यांच्या जीवाला खास सणासुदीला ठेवायचे समाधीवर निवडाचा घास. पण नातवंडांच्या राज्यात गावाला फुटले पाय आणि माझ्या शेताला लागली त्याची थोडीशी खाय. एका धनिकाच्या मनात माझ्या काळजाचा तुकडा बसला आणि नांगराच्या जागेवर बघा जेसीबी बसला. राक्षसी चाकानं बळीराजाला गेला, समाधीचा दगड तेवढा कसा तरी तरला. एकवट रानाचे आता पडले प्लॉट, एका जागेचे तुकडे झाले 60. कणसांच्या जागेवर उभी राहिली बंगल्यांची टुमदार रांग आणि मोबाईलवरचं कोंबडं देत राहिलं कवावी पहाटेची बाण. बांधाकडचा आंबा का म्हणतोय कसा, अरे फळं देतो म्हणून मला ठेवलाय जिता, समाधीच्या गडात तुझा उपयोग काय लागा. एका बंगल्याच्या मालकीने मात्र मला बघून आनंद झाला आणि त्याच्या मालकानं बंगल्यामागच्या जागेत माझा जीर्णोद्धार केला. आता अख्ख्या कॉलनीत कामं करायला मोलकरण म्हणते, साहेब अख्ख्या कॉलनीत धुणं भांड्याची कामं करते गड, अख्ख्या कॉलनीत धुणं भांड्याची कामं करते गड, पण कुणाच्यात सुद्धा नाही कपडे घासायला चांगला दगड, कुणाच्यात सुद्धा नाही कपडे घासायला चांगला दगड. कविता म्हणजे काय? कविता लिहिणारा कळलं पाहिजे. माझ्या बोलण्याचा राग पण येईल करू ना, पण कविता म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. कविता म्हणजे काय? केवळ शब्दांचा खेळ आहे का? कविता म्हणजे काय? कल्पनेचा खेळ आहे का? कविता म्हणजे फक्त ओळ असते का?
कविता शब्दांचा खेळ नसते, कविता भावभावनेचा मेळ असते. भावभावना माणसांच्या त्या कवितेमध्ये मांडता आल्या पाहिजे. नुसते शब्दाला शब्द बदलून चांगली कविता होत नाही. चांगली कविता माणसाचं दुःख सांगते, माणसाची वेदना सांगते, माणसाचं जगणं मांडते, माणसाच्या मनाचा विचार करते. माणसाच्या मनाचा विचार करत नाही ही कविता नसते. कारण कवितेचं नातं धनाशी संपत्तीशी नसतं, माणसाच्या मनाशी असतं. म्हणून पुढच्या कवीला मी निमंत्रण देणार आहे कविता म्हणण्यासाठी. एक वेगळा कवी संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी गाजवला. गेल्या महिन्यातच नांदेडला जो कविता महोत्सव झाला, मोठा सांस्कृतिक महोत्सव, त्यामध्ये ते निमंत्रित होते. आचार्यानंतर पु ल देशपांड्यानंतर ग.म. मिरासदार यांच्यानंतर एक विनोदाची पोकळी निर्माण झालेली होती. पण विनोदाची पोकळी ज्यांनी भरून काढली, मी तर त्यांना म्हणतो नेहमी, आता या महाराष्ट्रामध्ये हास्य कवी तुमच्याशिवाय सापडत नाही. असे प्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी सरांना मी विनंती करणार आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांच्याला स्वागत करतो. नमस्कार, मी एक विडामंदी सादर करणार आहे. जुनं गाणं प्रसिद्ध आहे. एका स्त्रीचं मनोगत आहे. कामवालीला देतन दमडी, कामवालीला देतन दमडी, पतीस लावते घरकाम. करते ऐश आराम, आणि मी करते ऐश आराम. नवरा राजा तो सासरचा, गुलाम केला त्यास मी घरचा. लग्नापासून आहे त्याचा माझ्या हाती लगाम. करते ऐश आराम. भाजी पोळी करी पदार्थ भारी, धुणी भांडी आणि सफाई सारी. त्यास बघाया आमच्या दारी, होतो ट्रॅफिक जाम. करते ऐश आराम. मी चुकले तरी म्हणतो सॉरी, जरी असे तो जाम आजारी. दुखले माझे डोके तर तो लावी झंडू बाम. करते ऐश आराम. दूध मलाई खजूर मी खाते, अंजीर पिस्ते काजू चापते. नवऱ्या हाती खिरापती सम देते दोन बदाम. करते ऐश आराम. वट सावित्री व्रत मी करते, एकच आशीर्वाद मागते. जन्मोजन्मी हाच गडी दे, जपते मी हरिनाम. करते ऐश आराम. असेच याने नित नांदावे, मागे मागे करत रहावे. माधुरी दीक्षित मी भावा तो, नेण्यांचा श्रीराम. करते ऐश आराम. मग काय झालं? भरभर माझे वजन वाढले, ऐकून आता डॉक्टर सल्ले. घरकामे मी सारी करते, तो करी ऐश आराम. जाम गाडते घाम, बाई मी जाम गाडते घाम. आवाज छान आणि स्वातंत्र्य दिलं करून त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. विडंबन म्हणजे काय महाराष्ट्राला माहीत होतं का? खऱ्या अर्थानं विडंबन हा काव्य
प्रकार आचार्य अत्रे यांनी रूढ केला, लोकप्रिय केला, गाजवला. आचार्य अत्रेंची विडंबन तुम्ही वाचली की मग लक्षात येईल विडंबन काय असतं. विडंबनाला त्याचं वृत्त सांभाळता आलं पाहिजे. विडंबनाची शब्दकळा त्याच आदर्शाची पाहिजे ज्या मूळ कवितेवरून तुम्ही विडंबन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, विडंबनातले शब्द माणसाची मनं तोडणारे नसले पाहिजे, माणसाची मनं जोडणारे असले पाहिजे. माणसाची मनं जोडते ती खरी कविता असते. हे कवी संमेलन माणसाची मनं जोडत आहे. एक पुण्यातला आमचा कवी आहे अशोक भांबोरे, त्यांना मी विनंती करतो, अनेक कवी संमेलनात ते सहभागी असतात, त्यांच्याही कविता खूप अनेक ठिकाणी गाजलेल्या आहेत. अशोक भांबोरे. खरं तर मी निमंत्रित कवी नाही, तरी पण सांगितले त्यांनी काय बाकीचं बोलायचं नाही, डायरेक्ट कविता सुरू करायची, त्यामुळे काही बोलत नाही. माझ्या एका गझलेमध्ये 5 शेर ऐकवतो. शीर्षक आहे गुलामी. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. छळाया सारखा येतो तुझा वेताळ आयुष्या. छळाया सारखा येतो तुझा वेताळ आयुष्या. मिळाला जन्मभूवरती किती आनंदलो होतो. मिळाला जन्मभूवरती किती आनंदलो होतो. इथे तर स्वर्ग नाही रे, इथे पाताळ आयुष्या. इथे तर स्वर्ग नाही रे, इथे पाताळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. तनावर मारला आहे फवारा अत्तराचा मी. तनावर मारला आहे फवारा अत्तराचा मी. मनाच्या सागरी आहे तरीही गाळ आयुष्या. मनाच्या सागरी आहे तरीही गाळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. शमवण्या आग पोटाची करावे लागते सारे. शमवण्या आग पोटाची करावे लागते सारे. सुखाने घातले पायी कुठे मी चाळ आयुष्या. सुखाने घातले कोठे, सुखाने घातले पायी कुठे मी चाळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. किती सोसायची दुःखे सुखाचे दिवस हे काही. किती सोसायची दुःखे सुखाचे दिवस हे काही. दिवाळी ईद सोबत असे, दिवाळी ईदच्या सोबत असे नाताळ आयुष्या. दिवाळी ईदच्या सोबत असे नाताळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. तकल्लुस मागते आहे मला मागत्यातही कायम. तकल्लुस मागते आहे मला मागत्यातही कायम. समजती लोक तर येथे मला नाठाळ आयुष्या. समजती लोक तर येथे मला नाठाळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. शेवटचा शेर असा आहे. कशाला घाबरावे मी तुझ्या पाहून या ज्वाळा. कशाला घाबरावे मी तुझ्या पाहून या ज्वाळा. सुवर्णाचीच ही काया कितीही जाळ आयुष्या. सुवर्णाचीच ही काया कितीही जाळ आयुष्या. गुलामी मी तुझी केली, मला सांभाळ आयुष्या. छळाया सारखा येतो तुझा बेताळ आयुष्या. छळाया सारखा येतो तुझा बेताळ आयुष्या. अनेक प्रकारचे वाङ्मय प्रकार आहे, त्यात कविता हा वाङ्मय प्रकार आहे. सगळ्यात अवघड असा वाङ्मय प्रकार आहे. नारायण सुरे म्हणायचे, सोपी कविता लिहिणं खूप अवघड आहे आणि अवघड लिहिणं खूप सोपं आहे. मला त्यांच्या वाक्याचा जेव्हा मी विचार करतो, हे खरंच आहे. कवीने कसं लिहावं, सोपं द्यावं, साधं सोपं आशय संबंध.
ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. बोलू नका मागे बोलू नका प्लीज. ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. कवितेची ताकद काय असते बघा. ह्या ओळी लता मंगेशकरांच्या आणि मंगेशकर कुटुंबियांच्या मुखातून ऐकल्या की असं वाटते की प्राण तळमळताना समोर दिसत असतो. एवढ्या ताकदीनं कविता म्हणून सोपं लिहिणं खूप अवघड असतं. एवढं सोपं सावरकरांनी लिहिलं, पण सावरकरांनी लिहिलेली ही कविता अशी पुन्हा जगामध्ये अजून तरी कोणी लिहू शकलेलं नाही. हे कवितेचं मोठं आहे. अशा एका कवीला मी बोलावतो आहे ज्यांचे 3 कविता संग्रह आहेत. महाराष्ट्रभर ते कवी संमेलन सहभागी असतात. विजय शेंडगे. कविता आवडली तर काय पाहिजे नाही आवडलं नको. अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे आणि प्रकाश होऊन सगळीकडे मी साचून आलो आहे. अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे आणि प्रकाश होऊन सगळीकडे मी साचून आलो आहे. ध्येय गाठण्या डोळे मिटून चालत राहा गळ्यांनो. काय ध्येय गाठण्या डोळे मिटून चालत राहा गळ्यांनो. वाटेवरचे काटे सगळे वेचून आलो आहे आणि अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. संशयरित्या हाती घाणे वाढकरा कशाने. संशयरित्या हाती घाणे वाढकरा कशाने. धाडत्यांची मी बिरांनो घासून आलो आहे आणि अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. जात पात विसरू आणि माणुसकीने राहू. जात पात विसरू आणि माणुसकीने राहू. जातीच्या तोंडावर काय फासून आलो आहे आणि अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. आणि शेवट सूर्य नव्याने बसायला. मी म्हणजे तुम्ही सगळे ज्याच्याकडे ध्येय अशी ताकद तो सगळे ते सगळे सूर्य. सूर्य नव्याने वर्षाचा किरण आणि काशीचा निराशेच्या मुखात आशा ठासून आलो आहे आणि अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. मी सावरकरांचा उल्लेख केला तेवढ्या ताकदीची कविता ऐकायला मिळाली. वन्स मोर घेऊ मॅडम. थोडे जरा कवी आमचे होते अजून कविता ऐकायला नक्की घेऊ. रोज उगवणारा सूर्य मी माझ्या भिंतीवरती खेळा ठोकून घट्ट केला. रोज उगवणारा सूर्य मी माझ्या भिंतीवरती खेळा ठोकून घट्ट केला. आता त्याला उगवताच येणार नाही. त्याला उगवता येणार नाही. म्हणजे उद्याची भोगीची काळजी मिळते. उद्याची भोगीची काळजी. सूर्य उगवायची भीती वाटते. उगवलं काय खायचं. निम्मा भारत उपाशी पोटी झोपतोय. हे लेखक प्रकाशकांचं संमेलन आहे. खरं तर इथं ग्रंथ प्रदर्शन पाहिजे होतं. मग मी पाहिलं असतं की किती कवी पुस्तकं विकत घेतात, किती लेखक पुस्तकं विकत घेतात. आपल्या पेन्शनमधून 20% रक्कम आजही जो कवी पुस्तकात खर्च करतो. मी त्याच्यावरती महाराष्ट्र टाइम्सला लेख लिहिला होता. पुस्तक वेडा कवी. पुस्तक वेडा कवी पण प्रतिभा संपन्न कवी. कवीमध्ये प्राध्यापक विश्वास वसेकर. कधी कधी कवीचं ओझं सांभाळावं लागतं. मगाशी चहा पिताना त्यांनी माझ्या जोडीत त्यांची कविता टाकली. ती कविता एवढं ओझं का जोडलं झाले. थँक्यू. एक प्रेम कविता आहे. तुझ्याकडे नेणाऱ्या अनवाणी वाटांवर या मुक्ष हृदयाची येलधार आहे. तुझ्याकडे नेणाऱ्या अनवाणी वाटांवर या मुक्ष हृदयाची येलधार आहे. वेचता पडू नये डोळ्यातून डोळ्यातील. वेचता पडू नये डोळ्यातून डोळ्यातील. प्राण याच
हाती घट्ट धरताना, तुझा हात मेहंदीचा हाती घट्ट धरताना, याही भाग्यरेषांना बदलणार आहे. नको अशी कासावीस होस तू जाताना, नको अशी कासावीस होस तू जाताना, माघारी तुझ्या पुन्हा तूच आहे. जाऊ नको म्हणशी तू, जाऊ नको म्हणशी तू, आणि ये हसावयास. ही कहाणी का इथेच संपणार आहे? तुझ्याकडे नेणाऱ्या अनवाणी वाटांवर या मुक्ष हृदयाची एक धार आहे. धन्यवाद. कवितेची साधना करावी लागतो. एकदम काही प्रतिभा तुम्हाला प्रसन्न होत नाही. गेली 8-10 वर्ष एक कवितेची साधना करतोय, पण कोणालाही म्हणत मी कवी आहे म्हणून. त्या कवीला लोक आदरणी बोलवतात. मी पाहिले त्या कवीची कवितेवरची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम. मी विनंती करणार आहे हनमकर सरांना, सचिन हनमकर हा कवीवर प्रेम करणारा एक वेळा कवी. काळाच्या वेळेला गजलेचं नाव आहे बाकी आहे. मैफिलीस माझ्या प्रतिसाद बाकी आहे. हे भिजले काहीतरीही बरसात बाकी आहे. मैफिलीस माझ्या अजूनही प्रतिसाद बाकी आहे. हे भिजले काहीतरीही बरसात बाकी आहे. तृषित चातकाप्रमाणे प्यायलो मेघ कितेक. तृषित चातकाप्रमाणे प्यायलो मेघ कितेक. पैमान्याची ती उरलेली सुरहित बाकी आहे. मैफिलीस माझ्या अजूनही प्रतिसाद बाकी आहे. पुनवेचा असोवा हौसेचा चंद्र माझा साजिरा तरी. पुनवेचा असोवा हौसेचा चंद्र माझा साजिरा तरी. चकोराची आस अशीही ती चांद रात बाकी आहे. मैफिलीस माझ्या अजूनही प्रतिसाद बाकी आहे. हे भिजले काहीतरी बरसात बाकी आहे. असे गप्पाष्टकांचे कट्टे कसे चर्चिले किती ते. असे गप्पाष्टकांचे कट्टे कसे चर्चिले किती ते. जुजबीते बोलावयाची खास बात बाकी आहे. मैफिलीस माझ्या अजूनही प्रतिसाद बाकी आहे. मग त्याचा कृष्ण या माझ्या पाण्याच्या नावाने मी गजला कविता करतो. पार्थास सांगितली गीता. प्रश्न महत्वाचा आहे. पार्थास सांगितली गीता कृष्णा झाले का कार्य हे. पार्थास सांगितली गीता कृष्णा झाले का कार्य हे. अगम्य ते हे तत्वज्ञान अभ्यासात बाकी आहे. मैफिलीस माझ्या अजूनही प्रतिसाद बाकी आहे. हे भिजले काहीतरीही बरसात बाकी आहे. हे भिजले काहीतरीही बरसात. मी बघतोय 4-5 वर्षांनी त्यांची कविता ऐकली. पूर्वी कविता सादर करायला आले ना गोंधळ व्हायचा त्यांचा. पण आज जो तुमचा सचिन आत्मविश्वास पाहिला ना मला खूप खूप आनंद झाला. पुण्याचे आणि सातारचे लोक यामध्ये थोडा फरक आहे. पुण्याचे लोक स्वागत फार छान करतात. मगाशी मला सातारचे लोक स्वागत फार छान करतात, पुण्याचे नाही करत. उलट झालं ते. पण झालं काय बघा, पुण्याची कुत्री कशी आहेत बघा. एक मुंबईचा कुत्रा वाट चुकला आणि फिरत फिरत पुण्यात आला तो आला सदाशिव पेठेत आला. सदाशिव पेठेतल्या कुत्र्यानं बाँड्रीवरच त्याला अडवला आणि विचारलं, ए दादा अकडे ये, कुठलाच? कुठला आला? का बाबा? अरे कार म्हणून काय विचारतो? आपल्या कुत्र्याच्या जातीमध्ये अशी उभी शेपटी कोण हलवतं का? तू आल्यापासून मी बघतोय उभी शेपटी हलवतोस का? मन हलवतोस उभी शेपटी? तो मुंबईचा कुत्रा सदाशिव पेठेतल्या कुत्र्याला म्हणाला, अरे काय सांगू दादा, त्या मुंबईमध्ये एवढी गर्दी आडवी शेपटी हलवायला जागा नाही. कुत्र्याला कळलं, पण अजून मराठी कवीला सुद्धा हे कळलं नाही. असा एक कवी मी
तो ही कविता वेळा कवी आहे. अनेक उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात राजन लाखे यांना मी विनंती करतो. गेले का बघा जाऊ द्या. पाडगावकरांचा एक किस्सा मला आठवला. पूर्वी मंगेश पाडगावकर सुरुवातीला समीक्षा लिहायचे, ललित लिहायचे, गद्य लिहायचे, सगळे प्रकार साहित्यातले लिहित होते. एकदा त्यांची आणि कविवर्य नाग देशपांडे सरांची भेट झाली. नाग त्यांना म्हणाले, मंगेशराव, एक विनंती करतो, तुमच्याकडे एवढी मोठी प्रतिभा आहे, कथा लिहिता, कविता लिहिता, कादंबरी लिहिता, समीक्षा लिहिता, चारोळी लिहिता, हे सगळं करता तुम्ही. नाही आता बदलली बसा. तुम्ही सगळं हे करता, पण माझी विनंती अशी आहे, तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि फक्त कविताच लिहा. तेव्हापासून पाडगावकर कविता लिहायला लागले आणि बघता बघता पाडगावकरांचं कवितेचं स्थान किती उंचीवर गेलं तुम्ही आम्ही सगळे जाणता. हे विधापिंगळे असंच करतात. ते पण साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत, पण सगळे प्रकार लिहितात, सगळे प्रकार लिहितात. पण मी अजून त्यांना म्हटलो नाही तुम्ही सगळे प्रकार लिहू नका, फक्त कविताच लिहा असं म्हटलो नाही. अशा कवीला मी विनंती करतो. प्राध्यापक विदा पिंगळे. कवितेचे शीर्षक आहे माती. चालता चालता पायांना मिळत गेली गती, चालता चालता पायांना मिळत गेली गती, मागे राहून गेली गावाकडची प्रेमळ माती. गावाचा गजबजलेला पार शहरात आता सापडत नाही, गावाचा गजबजलेला पार शहरात आता सापडत नाही. इथे व्यवहाराशिवाय कोणी कोणाशी नातं जोडत नाही. विसरता येत नाही अंगणातली तुळस, विसरता येत नाही ती अंगणातली तुळस, डोळ्यासमोरून जात नाही उंच मंदिराचा कळस. आठवता अथांग नदीचे वाहते पाणी, गलगुरून येते आज कोरड्या नदीसाठी डोळ्यातले पाणी. कोठे शोधायचे आता कालचे हरवलेले गाव, कोठे शोधायचे आता कालचे हरवलेले गाव. होता तेथे माणसांसारखा भाव, माणूसपणाचे रंग उडून जातात या शहराच्या चौकटीत. माणूसपणाचे रंग उडून जातात त्या शहराच्या चौकटीत. किती मोकळा श्वास होता आपल्या गावच्या मातीत, आपल्या गावच्या मातीत. धन्यवाद. कवीला मातीचं मोठेपण कळलेलं आहे. नक्की घर नको, दार नको, मला थोडी माती दे. काय मागणं आहे बघा. आमच्याकडे ईडी येण्याची शक्यताच नाही. माती मागितल्यावर कशाला ईडी येते. घर नको, दार नको, मला थोडी माती दे. मातीसाठी राव नाही, मला थोडी माती दे. मला थोडी माती दे. मातीसाठी राहणारी नाती निर्माण केली पाहिजे. असाच एक कवी सातारचा प्रसिद्ध लेखक, ते खरं तर कथाकार म्हणून प्रसिद्ध आहे, पण हल्ली ते दवाखाना पण सांभाळतात आणि कवितेचा कारखाना पण सांभाळतात. ते कविता पण चांगल्या लिहितात. डॉक्टर राजेंद्र माने यांना मी विनंती करतो. कवितेचं शीर्षक आहे दार. आंतरजातीय विवाहानंतर घरी आल्यावर, आंतरजातीय विवाहानंतर घरी आल्यावर जातीशी झाली तिची खरी ओळख. आंतरजातीय विवाहानंतर घरी आल्यावर जातीशी झाली तिची खरी ओळख. आमच्यात असं नसतं, आमच्यात असं नसतं, आमच्यात असंच असतं. हे नाही चालायचं, तेही नाही करायचं. आमच्यात असं नसतं, आमच्यात असंच असतं. हे नाही चालायचं, ते नाही करायचं. कंटाळून तिने नवऱ्याला सांगितल्यावर नवरा म्हणाला आई म्हणेल तसं.
कंटाळून तिने नवऱ्याला सांगितल्यावर नवरा म्हणाला आई म्हणेल तसं. त्या आमच्यात तिला सामावून नाही घेतलं गेलं. त्या आमच्यात तिला नाही सामावून घेतलं गेलं. तेव्हा रात्री बिछाण्यात तीच त्याला म्हणाली बिछाण्यात तरी असतं ना सगळ्यांच्या सारखं तुमच्यात. कंटाळून त्या नवऱ्याला विचारल्यावर तीच त्याला म्हणाली बिछाण्यात तरी असतं ना सगळ्यांच्या सारखं तुमच्यात. तेव्हा मात्र तो हसला म्हणाला शयनेशू रंभा सगळीकडे सारखी. तेव्हा मात्र तो हसला आणि म्हणाला शयनेशू रंभा सगळीकडे सारखी. तेव्हा लागून जात बिछाण्याबाहेर गेली रात्रीपुरती. मगाशी मी तोंड भरून कौतुक केलं त्यांचं, ते वॉशरूमला गेले. आता राजन लाखे. नमस्कार. रंग पावसांचे जेव्हा मातीत मिसळले. पहिल्यांदा चालू. रंग पावसांचे जेव्हा मातीत मिसळले, भाव अत्तराचे गडगडत खाली कोसळले. काय सांगू मित्रांनो मिजासच्या अत्तराची अशी जिरली जेव्हा गंध चोहीकडे पसरले. शीर्षक आहे कवितेचं झोपलेल्या त्या क्षणांना जागविणे पसंत केले. झोपलेल्या त्या जीवांना जगविणे पसंत केले. पाहिले काळीज जळताना पेटत्या सरणाप्रमाणे त्या धगधगत्या हृदयांना शमविणे पसंत केले. नाचती खतरनाक इरादे त्या वखवलेल्या डोळ्यात त्या मस्तवाल पापण्यांना झुकविणे पसंत केले. रणात वाजल्या तुतारी हाती तलवार नाही. बाहू ठोकून आव्हानांना पुकारणे पसंत केले. किती गाळशील रे पाणी साठा मर्यादित आहे. डोळ्यात आसवांना साठविणे पसंत केले. दुसरा जिंतो म्हणून का चेहराच बदलत गेला. त्या भाडोत्री द्वेषाला घालविणे पसंत केले. का नाराजी पत्करावी संधीच मुकलो म्हणून नड्या उमेदीने मंचावर खेळणे पसंत केले. कष्टाने बांधलेला तो डोलारा उद्ध्वस्त झाला. त्या खचलेल्या हिम्मतीला उभारणे पसंत केले. शेवटी पाहू लागलो पायांना आकाशात उडताना. त्या अहंकारी उधाणाला ठेचणे पसंत केले. मी अनेक वर्ष प्रदीप कांबळे यांची कविता ऐकतोय. उत्तम सूत्रसंचलन करतात, उत्तम गझल लिहितात आणि कविताही उत्तम लिहितात. सातारचे प्रदीप कांबळे. उद्धवा गजब तुझ्या कवी दरबाराला मानाचा नमस्कार. समोरच्या रसिकांना मानाचा नमस्कार. अहो कालून सूचना आली 10 मिनिटात संपवा कवी संमेलन. कवितेचं शीर्षक आहे मी घर बांधतोय घरासारखं. मी घर बांधतोय घरासारखं आणि हा पक्षी
खुशाल माझ्या घरात घरटं बांधतोय मनासारखं. मी घर बांधतोय घरासारखं, तर खुशाल एक पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय मनासारखं. मी त्याला विचारलं, बाबा रे, ना तुझ्या नावाचं मुक्त्यार पत्र, ना तुझ्या नावाचा सातबारा. घर तर माझं. एक पक्षी घर बांधतोय माझ्याच घरात मनासारखं. मी त्याला विचारलं, ना तुझ्या नावाचं मुक्त्यार पत्र, ना तुझ्या नावाचा सातबारा. तो क्षणभर थांबला आणि एवढंच म्हणाला, एवढं असतं, एवढं सोपं असतं का रे प्रदीप? एवढं सोपं असतं का रे प्रदीप? कुणाच्या घरात घर करणं आणि कुणाच्या मनात घर करणं. माझं घर तर काडीचं. तो म्हणाला, माझं घर तर काडीचं, तुझं घर तर माडीचं. नात्यांची घट्टवण जर भिंत आली नाही ना, नात्यांची घट्टवीण जर भिंत आली नाही ना, तर माडीचं घर ही काडी मोलाचं असतं, हे लक्षात घे. मला वाटायचं माझ्यामुळेच त्याचं घर झालं. मला वाटायचं माझ्यामुळेच त्याचं घर झालं. आता वाटतंय त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लॅस्टर पक्क झालं. त्याला विचारलं, तुझ्या सुखी पानाचं गुपित. त्याला विचारलं मी, माझ्याच घरात एकदा त्याच्या घरात जाऊन त्याच्या सुखी पानाचं गुपित. तेव्हा तो एवढंच म्हणाला, काय विचारतोयस गुपित? तो म्हणाला, काय विचारतोयस गुपित? दोन्ही कानाला कितीही ऐकू आले तरी भोंगे, तरी मला ऐकू येतं फक्त टागोरांचं राष्ट्रगीत. मला ऐकू येतं फक्त टागोरांचं राष्ट्रगीत. आता त्या पक्षाने मला एवढंच शिकवलं, तो डोळे मिटून घरट्यात बसताना की तो मला समाधीस्थ बुद्ध वाटतो. तो डोळे मिटून घरट्यात बसताना की तो समाधीस्थ बुद्ध वाटतो. त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी आता बसायला नव्हतो. त्या पक्षानं मला फक्त एकच शिकवलं. माझ्या घरात येऊन त्या पक्षानं मला फक्त एकच शिकवलं, एका घराची दोन घरं होण्यापेक्षा घरात घर करून राहणं कधीही चांगलं, कधीही चांगलं, कधीही चांगलं. एक ज्येष्ठ कवी, मगापासून मी त्यांचे सूर ऐकतोय, गुणगुणत आहेत मनातल्या मनात. त्यांना गाण्याची इच्छा झालेली दिसते. अनेक कार्यक्रमात ते सहभागी असतात. अनेक नवोदित कवींच्या पाठीशी उभे असतात. डॉक्टर शंतनू चिल्लडे बहुतेक गाऊन म्हणणार. कविता फुलायच्या, कविता फुलायच्या, ओल्या हळव्या रात्री, कविता फुलायच्या, कविता फुलायच्या, कविता फुलायच्या, कविता तुमच्यासाठी, कविता तुमच्यासाठी, मी कवितेसाठी, कविता तुमच्यासाठी, मी कवितेसाठी. ज्यांचे डोळे झडतील, ज्यांचे डोळे झडतील, कविता त्यांच्यासाठी, कविता फुलायच्या, कविता केव्हा रुसते, कविता केव्हा रुसते,
जीवन गाणे, कविता स्वप्न दिवाणे, कविता स्वप्न दिवाणे, ज्याचे हृदय फुलांचे, ज्याचे हृदय फुलांचे, कविता गावी त्याने, कविता गावी त्याने, कविता फुलायच्या, कविता फुलायच्या, तुम्ही असता जवळी, तुम्ही असता जवळी, कविता फुलायच्या, कविता फुलायच्या, कविता फुलायच्या. फक्त मोबाईल वाजत होता कोणाचा बघा. कवितेचा दुश्मन मोबाईल. अहो काय सांगू तुम्हाला, मला सूचना आली की लवकर संपवलं पण माझा असा गोंधळ झाला आहे. मला जे बोलायचं ते काय बोलता येणार नाही, बोलू नका. जे बोलायचं मला मध्ये मध्ये बोलता येणार नाही, माफ करा. मी आता सरळ नावं पुकारणार आहे. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उदगीरला प्राध्यापक विश्वास वसेकर कवी संमेलनाचे अध्यक्ष होते, बरोबर. मी त्यात निमंत्रित कवी होतो. 80 कवी, नवरस होऊन झालं, 2:45 पर्यंत चाललं पहाटे. आणि 80 कवीमध्ये 55 कवी गेय कविता, गेय कविता. आज फक्त एकमेव गेय कविता झाली डॉक्टरांची. 55 कवी एवढा वेळ घेतला, एवढा एक कडवं पुन्हा 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 एक ओळ 10 वेळा म्हणायचे, एवढा वेळ दिला. आमच्याकडे जास्त आता गेय कवी नाही. पवन शिंदे नेहमी म्हणत असतात, एकतर टाळ्यांचं नाहीतर कवी संमेलन गळ्यांचं. या दोन्हीपैकी एकच असतं. कांता भोसले यांना मी विनंती करणार आहे, इयत्ता 9वी शिकलेलं आहे. शिक्षणाचं काय मी मगाशी सांगितलं, यापुढे या तुम्ही. मी मगाशी सांगितलं, अडाणी माणसानीच, निरक्षर माणसानी मराठी कविता अक्षर केली. शिक्षणाची काही गरज नसते. जनाबाई काय शिकल्या होत्या? बहिणाबाई, संत बहिणाबाई काय शिकल्या होत्या? बहिणाबाई चौधरी काय शिकल्या होत्या? चोखामेळा काहीच पाहिजे तर अक्षर ओळख नाही. अशी कितीतरी आहेत. अण्णाभाऊ साठे आहेत, अक्षर ओळख नसताना कविता लिहिल्या. 9वी शिकलेल्या कांताताई 4 कविता संग्रह. टाळ्या टाळ्या वाजत आहेत. कवितेचं शीर्षक आहे पाऊस पेरते. बाई मी पाऊस 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 पेरते न, बाई मी दुष्काळ 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 मोडते. घर माझं कौलारू मन जातक पाखरू, पन्हाळानं ग पाणी पडलं पाणी खेळलं, खड्डा होईत काढते न, बाई मी
तुमच्या कवितेमुळं मला कविवर्य दया पवारांची आठवण झाली. दया पवारांची गाजलेली कविता आहे, बाई मी धरण राम, तुमची वेगळी कविता आहे, पण त्या कवितेची मला आठवण झाली. इतकी ताकदीनं तुम्ही ती कविता म्हटली. अनघा तांबोळी यांना मी पाचारण करतो. उजेडाचे कवडसे हा अतिशय कसदार असा कविता संग्रह मी त्यांचा वाचलेला आहे. मला खूप त्यांच्या कविता आवडलेल्या आहेत. मी त्या कविता संग्रहावर लिहिणारी होतो, पण अजून लिहिलं नाही. अनघा तांबोळी. नमस्कार. इतिहासातल्या विस्मृतीत गेलेल्या वीरांना मी माझी कविता अर्पण करते. कवितेचं शीर्षक आहे शिलालेख. गतकाळावर पडदा पडला अन स्मृतींचे झाले लेणे. गतकाळावर पडदा पडला अन स्मृतींचे झाले लेणे. त्या भूतकाळात मनाचे सदापदाचे येणे जाणे. इतिहासाचे कोणी तुकडे काळ्या शेळेवरी कोरले. शिलालेख असो ना. इतिहासाचे कोणी तुकडे काळ्या शेळेवरी कोरले. अनंत तुकडे विनाशिळेचे मूकपणाने विरून गेले. अगणित खडगी पाजळलेली अनंत संगीनी रक्त माखल्या. अगणित खडगी पाजळलेली अनंत संगीनी रक्त माखल्या. असंख्य मुडकी धडा वेगळी कित्येक जिव्हा हा सडलेल्या. पुरुषार्थांची कमाल झाली. पुरुषार्थांची कमाल झाली. दिग्विजयांची मशाल फिरली. कधी युद्ध नौका गहाळ झाली की खंत पितुरी महान झाली. काळ कोठडी तुरुंग कैदी. काळ कोठडी तुरुंग कैदी असंख्य हिरे चमकून गेले. काळ कोठडी तुरुंग कैदी असंख्य हिरे चमकून गेले. इतिहासाच्या पानांवरती निशाणीना उमटवू शकले. गुमनामीच्या दलदलीमध्ये तेजस्वी नर बुडून गेले. गुमनामीच्या दलदलीमध्ये तेजस्वी नर बुडून गेले. त्यांची कुणी ना आठवण केली ना त्यांना कुणी हार वाटले. इतिहास लिहिला जेत्यांनी. इतिहास लिहिला जेत्यांनी अन हरलेल्यांचे काय एवढे. इतिहास लिहिला जेत्यांनी अन हरलेल्यांचे काय एवढे. पण हरलेल्यांमध्येही होते चतुर धुरंधर मर्द केवळे. पण हरलेल्यांमध्येही होते चतुर धुरंधर मर्द केवळे. या विस्मृतीतल्या वीरांसाठी बंद पापडी अश्रू ढाळते. या विस्मृतीतल्या वीरांसाठी बंद पापडी अश्रू ढाळते. त्यांच्या शिलालेखासाठी पृथ्वीची मग पाठी होते. त्यांच्या शिलालेखासाठी पृथ्वीची मग पाठी होते. मी कवितेच्या गावाला, पुस्तकाचं गाव आहे बेला, पण कवितेचं सुद्धा एक गाव आपलं स्वप्न ज्यांनी साकार केलंय ते प्रल्हाद पार्टे अनेक कवीच्या कवितेवर प्रेम करतात. त्यांना मी विनंती करणार आहे. माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मला सगळे आता ते ईडीचा धाक आहे आता सध्या मला, त्यामुळे टेन्शन आलं. शब्द. कवितांचे मित्र आणि मित्र या कवींचे शब्दातून साकारून विश्व हे बोलायचे. शब्द असतात बाराखडीचे. शब्द तेच असतात बाराखडीचे. कधी ते काव्यात येतात आणि कविता होऊन जातात. शब्द असतात बाराखडीचे. कधी ते मंत्रात जातात तर अभिषेक होतात. शब्द तेच असतात बाराखडीचे. कधी ते शब्द शिव्याशाप होतात आणि युद्धही घडतात, पण तेही शब्द असतात बाराखडीचे. कधी लहानपणी शब्दांशी खेळतो, ग आणि म असेही म्हणतो, पण मोठे झाल्यावर तोच गची बाधा होऊन शब्द भांडणात निर्माण होत करतात. शब्द तेच असतात बाराखडीचे. शब्द कधी हृदयात विसावतात. शब्द कधी प्रेमात अडकतात. शब्द कधी गाण्यातून मंत्रमुग्ध करतात, पण तेही सगळे शब्द असतात बाराखडीचे. शब्द सर्वांना एकत्र आणतात. तर कधी वाद झाला तर जवळ असणारे दूर जातात, पण तेही सगळे शब्द असतात बाराखडीचे. शब्द कधी गायीच्या गोठ्यात हंबरल्यावर गायीलाही पाना फुटतो,
हंबरण्याच्या आवाजातून जे शब्द उमटतात तेही शब्द असतात बाराखडी. मी आता गोठ्यातूनच आलो. तेव्हा कळलं की शब्द काय करू शकतात. शब्द प्रत्येकाला जोडू शकतात, लेखकाला घडवू शकतात, कवीला गायला मदत करू शकतात, संगीताला साथ देऊ शकतात. हे सगळं करतात शब्द असतात ते सगळे बाराखडीतले. यासाठी आपणही आमच्या कवितांच्या गावाला अवश्य भेट द्यावी. जयराज कुमार बस मी सांगितलंय, वेळ नाही आपल्याकडं. आणि मित्रांनो, ज्यांचे 4 कविता संघ आहेत आणि आमचं प्रेरणास्थान आहे. बिहारला पहिलं लेखक प्रकाशन संमेलन झालं त्यावेळेपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. लेखकांनी प्रकाशकांनी कवींनी एकत्र यावं हा ज्यांचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. यायलाच पाहिजे, संवाद व्हायला पाहिजे. हा संवाद घडवून आणला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी प्रकाश संघाचे अध्यक्ष आदरणीय राजू बर्वे सरांना आदरपूर्वक विनंती करतो. ते नाही म्हणताय, पण माझी विनंती आहे, मी कविता मांडणार नाही तुमच्यासाठी, तुमची कविता सर व्हायला पाहिजे. 4 कविता संघ त्यांच्या नावावरती टाळ्याच्या वेळेला त्यांचा आपण स्वागत करू. प्रेम कविता आहे. कवितेचं नाव आहे मन. मनात माझ्या काय चाललंय हे कसं कसं सांगू तुला. मनात माझ्या काय चाललंय हे कसं कसं सांगू तुला. मनातलं माझ्या शब्दात उतरणं, मनातलं माझ्या कृतीत दिसणं. मनातलं माझ्या शब्दात उतरणं, मनातलं माझ्या कृतीत दिसणं हे घडतच नाही माझ्याकडून कधी. वाटत राहतं असंच मात्र नाही, वाटत राहतं असंच मात्र नाही. काही शिल्लक राहतं बघा द्यायचं, मग माझं मी देवला देऊन टाकल्यावर. काही शिल्लक राहतं बघा द्यायचं, मनच माझं मी तुला देऊन टाकल्यावर. मनात माझ्या डोकं उगीच अस्वस्थ का बघ मला ते भासतं. मनात माझ्या डोकं उगीच अस्वस्थ का बघ मला ते भासतं. स्थिर ठेवता येत नाही मन हेच खरं. स्थिर ठेवता येत नाही मन हेच खरं. मनातला संवाद करायचा तुझ्याशी मनातल्या मनात. मनातला संवाद करायचा तुझ्याशी मनातल्या मनात. अधीर मनाला नसतो तेवढा धीर, शांत संयमाने अखंड तुझ्यात उडून जायचा. अधीर मनाला नसतो तेवढा धीर, शांत संयमाने अखंड तुझ्यात उडून जाण्याचा. मनापासून केलेलं प्रेम पोचतं म्हणतात हृदयापर्यंत. मनापासून केलेलं प्रेम पोचतं म्हणतात हृदयापर्यंत. मन कवडे तुझ्यापर्यंत येतं का कसं सगळं. काय काय चाललेलं असतं असं सगळं सगळं माझ्या मनात. काय काय चाललेलं असतं असं सगळं सगळं माझ्या मनात. थांब याचा तुला, थांब याचा तुझ्या मनाला लागतो का ग. थांब याचा तुझ्या मनाला लागतो का. म्हणून म्हणतो प्रिय, म्हणून म्हणतो प्रिय, मनात माझ्या काय काय चाललंय हे कसं कसं मी सांगू तुला. हे कसं कसं मी सांगू तुला. तुमच्या मनात काय चाललंय. समोर प्रिया बसलेली आहे, समोर वहिनी बसलेल्या आहे. त्यांना माहिती आहे सगळं तुमचं कवितेच्या संदर्भामध्ये. आणि त्या एवढ्या मोठ्या मानाच्या आहेत. आपला नवरा एवढा मोठा कर्तृत्ववान, आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो. धन्यवाद. फार सुंदर कविता म्हटली. पौर्णिमा हुंडीवाले मध्य प्रदेश महाराष्ट्रावर जोडला गेला बघा. आता अशी देशातली माणसं जोडली गेली पाहिजे. प्रांतामधल्या भिंती आपण गळून पडल्या पाहिजे. देशातल्या भिंती गळून पडल्या पाहिजे. महाराष्ट्रानं मध्य प्रदेशात जावं, मध्य प्रदेशनी महाराष्ट्रात यावं. पौर्णिमा हुंडीवाले. माती आणि माणूस. माती जेव्हा प्रेम करते ना माणसांवर, माती जेव्हा प्रेम करते ना माणसांवर, माणसांनीही फुलून यावं कणसांवर. माती जेव्हा प्रेम करते ना माणसांवर, माणसांनीही फुलून यावं कणसांवर. शोधू नये उगा, शोधू नये उगा त्या चंद्रामध्ये तुकडा. शोधू नये उगा त्या चंद्रामध्ये तुकडा. रांगू लागेल भाकरी घरात मुलाबाळांवर, रांगू लागेल भाकरी घरात
मुला बाळांवर. कारण कारण माती प्रेम करते माणसांवर, माती प्रेम करते माणसांवर. मातीचं आणि घामाचं, मातीचं आणि घामाचं फुलतं नातं शेतावर. मातीचं आणि घामाचं फुलतं नातं शेतावर. ओलं दव जसं चमकतं, ओलं दव जसं चमकतं हिरव्यागार पानावर. ओलं दव जसं चमकतं हिरव्यागार पानावर. फुटत जाणारा घाम रुजत जातो बियाणांसह, फुटत जाणारा घाम रुजत जातो बियाणांसह. पक्ष्यांची माळ तेव्हा चिवचिवते आकाशातनं, पक्ष्यांची माळ तेव्हा चिवचिवते आकाशातनं. कारण माती प्रेम करते पक्ष्यांवर, माती प्रेम करते पक्ष्यांवर. पक्षी जेव्हा भिरभिरतात, पक्षी जेव्हा भिरभिरतात नजर चुकून दाण्यांवर. किलकिलत्या डोळ्यानं माती उगा दटावते पक्ष्यांवर. भीड चेपलेले ते वातरलेले, भीड चेपलेले ते वातरलेले नेतात दाणा आभाळभर. उडताना मात्र सांडून जातात लळा मातीवर. उडताना मात्र सांडून जातात लळा मातीवर. कारण माती प्रेम करते पाखरांवर, माती प्रेम करते पाखरांवर. माती केव्हा रागावतेही, माती केव्हा रागावतेही माणसांवर. जेव्हा धारा पावसाच्या रुसून बसतात तिच्यावर. तिच्या तना मनाला बसलेले तडे, तिच्या तना मनाला बसलेले तडे चुकवितात थेट माणसांच्या काळजाचे ठोके. माणूस पण विसरून मग नाईलाजानं ती फिरवते आपली पाठ. बळीराजाच्या डोंगर कर्जाचा करू शकत नाही ती भुई सपाट. हात फैलावून आपले माती आत्महत्या थांबवू शकत नाही. उद्ध्वस्त संसारांना ती सावरू शकत नाही. अंगभर वाहत राहते ओली करुणा तिच्या डोळ्यातली, अंगभर वाहत राहते ओली करुणा तिच्या डोळ्यातली. कारण माती प्रेम करते माणसांवर, कारण माणसांवर प्रेम करते माती, माणसांवर प्रेम करते माती. धन्यवाद. नाव त्यांचं पौर्णिमा आहे, आडनाव हुंडीवाले आहे. चांदण्याची हुंडी त्यांच्याकडे आहे आणि मातीचं एक अतूट असं नातं त्यांनी आपल्या कवितेतून मांडलं. मी शिवाजीराव उराडे यांना विनंती करतो. शिवाजीराव लोकर या काबील शिल्प नावाच्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. तेव्हापासून त्यांची कविता मी ऐकतोय. अप्रतिम सामाजिक भान त्यांना आहे आणि चांगल्या सामाजिक कविता त्यांनी लिहिली. शिवाजी उराडे. नमस्कार. प्रज्वलित करा हो मुकुंद, प्रज्वलित करा हो मुकुंद. तुमच्या ओठावर दिसणारं हसणं, तुमच्या ओठावर दिसणारं हसणं म्हणजे रक्ताचं नातं असणं. तुमच्या ओठावर दिसणारं हसणं म्हणजे रक्ताशी नातं असणं. ही बतावणी नव्हे तर संबंध परिपाक करणं. माझा एक डोळा काढून तुम्ही त्रिनेत्री बना, माझा एक डोळा काढून तुम्ही त्रिनेत्री बना. माझ्या लवलवत्या जिभलीला चरकन कापून दुरुस्त्या सुचवा. माझा एक डोळा काढून तुम्ही त्रिनेत्री बना. माझ्या लवलवत्या जिभलीला चरकन कापून दुरुस्त्या सुचवा. माझ्या अस्तित्वाचे ऐक्य घडून, माझ्या अस्तित्वाचे ऐक्य घडून बुद्धीची तीव्रता शोधा आणि मन कुठं गुंतलं ते ठरवा. माझ्या दोन्ही कानांना मुळासकट उपटून रचलेल्या गोष्टी हुडकून काढा. माझ्या दोन्ही कानांना मुळासकट उपटून रचलेल्या गोष्टी हुडकून काढा.
माझ्या हृदयातील होमकुंड प्रज्वलित करा, जोपर्यंत राखेत अग्नी जीवित आहे. नंतर म्हणू नका मी उन्मादग्रस्त आहे, मी उन्मादग्रस्त आहे. धन्यवाद. शरदचंद्र पाटील कुठे या की हा अहो तुम्ही नाव दिले ना. हो या ते करणं नाही काय म्हणते का कर्नल आहे ते. हा एका सैनिकाला आपण संधी दिली नाही असं व्हायला नको. राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केलेला आहे. हा मोठं काम भारतासाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणून कालच त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे मला आज कळतंय. माझे आवडते कवी कर्नल शरदचंद्र पाटील. एक अष्टाक्षरी कविता. अष्टाक्षरीचे मास्टर आहेत आपले होतो सर. लाभले स्वातंत्र्य आम्हा संपली गुलामगिरी. लाभले स्वातंत्र्य आम्हा संपली गुलामगिरी. स्वातंत्र्याचा हा फास पडला आमच्याशी. कुणी कुणी काय खावे काळ नाही तंत्र नाही. कुणी कुणी काय खावे काळ नाही तंत्र नाही. कुंपणाने शेत खावे मंत्र सरकारी शाही. आल्या गेल्याने लुटावे हात आता झाला धंदा. आल्या गेल्याने लुटावे हात आता झाला धंदा. श्वास घेण्यासाठी सुद्धा काढा हो रुपया. आल्या गेल्याने लुटावे हात आता झाला धंदा. श्वास घेण्यासाठी सुद्धा काढा हो रुपया. आल्या गेल्याने लुटावे हात आता झाला धंदा. श्वास घेण्यासाठी सुद्धा काढा हो रुपया. देण्या घेण्याचा हा खेळ पुरे झाले भगवंता. देण्या घेण्याचा हा खेळ पुरे झाले भगवंता. मागणी एकची माझे बोलावून घे. देण्या घेण्याचा हा खेळ पुरे झाले भगवंता. मागणी एकच माझे बोलावून घे. भगवंत म्हणे मला कसा येऊ देऊ तुला. भगवंत म्हणे मला कसा येऊ देऊ तुला. झाली किती महागाई रेट माझाही वाढला. रेट माझाही वाढला. रेट माझाही वाढला. कर्नल साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी विनंती करणार आहे सविता फडणीस यांना. त्यांनी त्यांची रचना सादर करावी. सविता फडणीस. जास्त आता काही तुम्हाला त्रास देणार नाही. 3-4च कवी आहे. एक 10 मिनिटं अजून कवी संमेलन चालेल. कवीला यायला वेळ का लागतो. मध्ये रस्ता त्यांना यायला लागला असं विज्ञातून दाखवून द्यावं लागतं. हे एका दारुड्याचं मनोगत आहे, माझं नाही. मनात फार साठलं की स्ट्रेस होतो फार. 2 पेग रिचवल्यावर हलका होतो भार. बायको असते एरवी वाघीण आणि मी मात्र निभ्रट. 3ऱ्या पेग पासून मी होतो वाघ. ती वाटते शेळपट. 4थ्या पेग नंतर मात्र ट्रान्समध्ये जातो मी पण. स्थळ काळ वेळ यांपासून कुठेतरी जुळतो आपण. मान्य दारू पिल्यावर माणसाचा जातो थोडा तोल. अहो पण शुद्धीतली माणसं पण ठरवतातच की हा समज कोल. काही ना तुझा तिटकारा करता तुझा दुस्वास. माझ्यासाठी मात्र तू घमघमणारा सुवास. गर्दीतल्या माणसांच्यात माणूसपणा जिवंत नाही. जगण्यास ऊर्जा देणारा दारूशिवाय आधार नाही. कोण म्हणतं दारू पिणारा असतो बेवडा. रोज पिणारा की खूप पिणारा प्रश्न आपला भावडा. कोण म्हणतं अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. दारूमुळेच तर वाढते सध्या सरकारी वेल्थ. महसूल मिळतो सध्या जास्त. अहो म्हणे वाण सामानाबरोबर मिळणार आहे वाईन. अहो म्हणे वाण सामानाबरोबर मिळणार आहे वाईन. शाळेतल्या मास्तरांनी मग गद्याचा पद्याचा आणि मग मद्याचा शिकवले तर डोंट वरी इट्स फाईन इट्स फाईन. मराठी कवितेमध्ये इंग्रजी शब्द वाह. आणि काय वेळ पण झाली आठवण करून दिली. लोक वाटच बघून बसलेत काय. मी विनंती करतो माधवी आपटे यांना. त्यांनी त्यांची एक सुंदर रचना छोटीशी रचना सादर करावी.
माधवी आपटे पुण्याहून आलेले आहेत. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या समवेत अनेक कार्यक्रम त्यांनी केले. माधवी आपटे कविता म्हणा. नमस्कार. आज आपण मागोस्वारी करणार आहोत. पंढरीच्या पांडुरंगा ओढ तुझी लागली, चला चला पंढरीसी पाऊले चालली, चला चला पंढरीसी पाऊले चालली. गळ्यामध्ये माळ भारी चंदन टिळा, हातामध्ये वीणा वाजवी तोटाळा, गजर करते ज्ञानोबाचा माऊली माऊली, चला चला पंढरीसी पाऊले चालली, चला चला पंढरीसी पाऊले चालली. चल चल बिगी बिगी यशोदे कमले, भामा सरस्वती आणि विमले सुभद्रे, डोईवर तुळशीची मंजिरी घासली, चला चला पंढरीसी पाऊले चालली. बोल रिंगणी नाचूया, जिव्हा फुगडी खेळूया, आनंदाचा कंद खेळे भान विसरली, चला चला पंढरीसी पाऊले चालली. दिंड्या चालल्या पंढरी भगव्या पताका नाचती, विठ्ठलाच्या भेटीसाठी जीवाची काहिली, चला चला पंढरीसी पाऊले चालली. आल आल पंढरपूर, आल आल पंढरपूर, उभा विठू कळसावर, क्षीण विसरला सारा विठ्ठला पाहुनी, चंद्रभागी वाळवंटी सारी विसावली, चंद्रभागी वाळवंटी सारी विसावली. पंढरीनाथ महाराज की जय. ही कविता नाही हा, ही कविता नाही. नाही असं घोषणा करायची नाही. पंढरीनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की असं नाही. कविता ही कविता असते. राग म्हणू नका, तुम्ही फार मोठ्या. अशा एका अधिकाऱ्याला बोलवतोय. दमान मॅडमची मी कविता वाचलेली आहे. मला संग्रहाचं नाव आठवत नव्हतं. ज्याचा त्याचा चांदवा हा कविता संग्रह आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला त्या क्लास 1 ऑफिसर आहे, राज्याच्या कर उपायुक्त आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करू. अतिशय उच्च पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांची कविता आपण ऐकूया. माझी कविता गावामधून शहरामध्ये झालेल्या स्थलांतरावर आहे. कवितेचं नाव आहे खरंच पर्याय असतो का. आपली सगळी मुलं स्वतःच उचकटून, आपली सगळी मुलं स्वतःच उचकटून जन्मापासून सोबत असणारी पोचणारी माती झाडून झटकून झाडं उठून चालली गावागावातून, झाडं उठून चालली गावागावातून शहराकडच्या डांबर रस्त्यावरून जगण्यासाठी. माती सुटत चालली, माती सुटत चालली. मुळं किती फरफडली, ओल्यागच्च गोंधळाची पानांची मैरप गळाली. डांबराची कोरडी धग खोडातून शेंड्याला जाऊन भिडली. पुढं वाढून ठेवलेल्या विकासाची निशाणी अशी शहराच्या वेशीवरच भेटली. झाडं घुसत गेली, झाडं घुसत गेली बिन अवतरणाची. डांबरांमधल्या खंदकात जागा सापडत तिथं स्वतःला रोवून घेऊ लागली. जागा नसेल तिथं, जागा नसेल तिथं फांद्या फांद्यांनी ढकलून मुळांनी सरपटून फटीनं बसून
गावाकडचा दुष्काळ नको आणि धरणीचा तडकलेला अख्खी झाडाच्या झाडं गिळणारा भेगाड नको. शहरात चिरकी का होईना धार मिळेल, शहरात चिरकी का होईना धार मिळेल, विसाव्याला टेकायला बांधीव पार मिळेल, थोडंसं का होईना मोकळं आभाळ मिळेल. झाडं धावतच राहिली, झाडं धावतच राहिली, शहरं भरत राहिली, झाडांबरोबर धावली रोपटी पारंब्या, धावल्या अवघ्या राया, पाखरांचे थवे, खोप्यातली पिलं आणि त्यांच्या आया. झाडं धावतच राहिली, शहरं भरत राहिली, झाडांबरोबर धावली रोपटी पारंब्या, धावल्या अवघ्या राया, पाखरांचे थवे, खोप्यातली पिलं आणि त्यांच्या आया. सगळा लवाजमा चालत राहिला, चिकटून आलेली माती झाडत. शहरात मान्य केलं झाडांनी सुंदर सुंदर आकारांसाठी स्वतःला कातरून घेणं. शहरात मान्य केलं झाडांनी सुंदर सुंदर आकारांसाठी स्वतःला कातरून घेणं. पाहिजे तेव्हा पाहिजे तिथली फांदी छाटू देणं. उंचीनुसार घेरानुसार पाना फुलांच्या बहरानुसार दिलेल्या ओळीत बसण्यासाठी पत्करला लागेल तो आटापिटा, लागेल तो आटापिटा. पाखरांसाठी वेगळी व्यवस्था, पाखरांसाठी वेगळी व्यवस्था. खोपा आगरटी म्हणजे नसता गळाटा, डांबरातून सिमेंटच्या कोंपणातून स्वतःला कोंडून घेणं. धुरात पानापानातून गुदमरणं, पारंब्यांची ताटातूट होणं. सगळं सगळं मान्य केलं, अगदी सगळं मान्य केलं. अगदी मुळांना तारेनं आवळून छोट्या छोट्या कुंड्यात बोनसाय होऊन सजणंही सगळं मान्य केलं. झाडांना खरंच पर्याय असतो का जगण्यासाठी जागा निवडण्याचा? झाडांना खरंच पर्याय असतो का जगण्यासाठी जागा निवडण्याचा, जगण्यासाठी जागा निवडण्याचा? धन्यवाद. मी सगळ्यांच कविता आदर करतो, पण मी म्हणतो ना ती ही कविता आहे. कविता अशी पुढे गेली पाहिजे, विषय कुठे असू दे. कविता एक कलेचं अंग असलं पाहिजे, कवितेच्या मांडणीचं. असो, राजू जोशी विंग कमांडर आहेत का? राजू जोशी या या या. त्यानंतर सुवर्णा जाधव आहेत का? या स्टेजवर या, वेळ घालून बघा. अशोक जाधव, हे तिघं येईपर्यंत आमच्या सातारच्या कवयित्री संगीता माने यांना विनंती करतो आपली एक रचना सादर करावी. संगीता माने. संगीता माने लवकर या. तासावा शब्द, घासावा शब्द, मनास जो मोहवी असा असावा शब्द. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गस्त. आभाळात मस्त मस्त चंद्र चांदण्यांची गस्त. आभाळात मस्त मस्त चंद्र चांदण्यांची गस्त. नभी तो चांदण चुरा विखुरला असता व्यस्त. नभी तो चांदण चुरा विखुरला असता व्यस्त. कोर चंद्राची ती भोळी, कोर चंद्राची ती भोळी कला भावणारी डोळी. कोर चंद्राची ती भोळी कला भावणारी डोळी. टीम टीम तारकांची आभाळाने आभाळात जमे टोळी. आभाळात जमे टोळी. काळ्या भोर आभाळात, काळ्या भोर आभाळात चंद्र चांदण्यांचा मेळ. काळ्या भोर आभाळात चंद्र चांदण्यांचा मेळ. देह भान हरपते, देह भान हरपते. मध्यरात्रीची ती वेळ, मध्यरात्रीची ती वेळ. ढग दाटले आकाशी, ढग दाटले आकाशी. क्षितिजाचे वर नक्षी. झाडावर घरट्यात झोपी गेले सारे पक्षी, झोपी गेले सारे पक्षी. काळी चंद्रकळा नेसू आले रंगात आभाळ. काळी चंद्रकळा नेसू
आले रंगात आभाळ चांदण्याच्या कशिद्यात निजे चंद्रमाचे बाळ निजे चंद्रमाचे बाळ. धन्यवाद. यानंतर वसंत शिंदे हे निमंत्रित कवी आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांचं विमान चुकल्यामुळे उशिरा आलेला. वसंत शिंदे. नमस्ते. एक गझल सादर करतोय. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. दाट अंधाऱ्या भिगातील तू चमकता काजवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. तू उशेची लालिमा अन तू धरेची रक्तिमा. तू उशेची लालिमा अन तू धरेची रक्तिमा. सांज समयी छेडलेला तू सुरीला मारवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. पावसाची सर उन्हाळी तू हवा रानातली. पावसाची सर उन्हाळी तू हवा रानातली. पावसाळी स्पर्श ओला तू हवासा गारवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. धुंद पक्ष्यांचा थवा तू गूढ गगनाची निळाई. धुंद पक्ष्यांचा थवा तू गूढ गगनाची निळाई. माळ राणी बहरलेला तू फुलांचा ताटवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. शेवटचं शेर आहे. इंद्रधनुचे रंग तू अन तू चमकती वीजती. इंद्रधनुचे रंग तू अन तू चमकती वीजती. सागराची लाट तू अन तू मधाचा गोडवा. चांदण्यांची रात्र तू अन पौर्णिमेचा चांदवा. दाट अंधाऱ्या धुक्यातील तू चमकता काजवा. दाट अंधाऱ्या धुक्यातील तू चमकता काजवा. छोटी कविता म्हणा. राहिलेल्या कवीला विनंती आहे जरा छोटे. राजीव जोशी. छोटी कविता म्हणा. कोणी वरती स्टेजवर येऊ नका प्लीज. प्लीज. नाही नाही, मी बोलावतो तुम्हाला. प्लीज तुम्ही बसा. तुम्ही काय निमंत्रित कवी नाहीये. थांबा जरा. हे मला छापलेली नावं होत्या ना. हो. नमस्कार. हे शब्दसखे. हे शब्दसखे नयनी प्रतिबिंब अक्षर श्रावणी मज काया चिंब. हे शब्दसखे घे मजला कवेत धुंद साहित्य परिमळ हवेत. हे शब्दसखे दे मज आलिंगन तृप्त ललिताचे शीतल शिंपण. हे शब्दसखे मज मधुचुंबन वाङ्मय शारद सुरस कथा गुंफण. हे शब्दसखे हो मजशी एकरूप नवसृजनाचे पहा काव्य स्वरूप. धन्यवाद. सुवर्णा जाधव. छोटी कविता म्हणा. आणि अशोक जाधव. जी नावं अधिकृत मला दिलेली आहे तेवढीच मी घेणार. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तडजोड. पप्पू अभ्यासाला बसला आणि अभ्यास करता करता त्याला एक शब्द आढळला. म्हणून तो आईजवळ आला आणि विचारू लागला, आई तडजोड म्हणजे काय हो? तडजोड शब्द ऐकताच आईने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत पण दुसऱ्याला आवडतात त्या करायच्या दुसऱ्याच्या समाधानासाठी. आणि आपल्याला ज्या गोष्टी खूप आवडतात पण दुसऱ्याला आवडत नाहीत त्या करायच्या नाहीत त्याही दुसऱ्याच्या समाधानासाठी. हातीच्या हेच तडजोड. हे तर रोजच पाहतो तुझ्या वागण्या बोलण्यातनं. ह्यालाच तडजोड म्हणतात का? आई हे सारं ऐकते, अंतर्मुख होते आणि आजवर केलेल्या तडजोडी आठवत राहते. आजवर केलेल्या तडजोडी आठवत राहते. अशोक जाधव. छोटी कविता म्हणा. खरं तर आता हे कोणी नाव पाठवलं माहीत नाही. याच्यात काही नाव नाही. मी आता याच्या पलीकडे कुठली नावं घेणार
पाठवू नका. कविवर्य भाराबाबेंची क्षमा मागून मी आयुष्यात काहीही पराक्रम करू शकलो नाही. मी आयुष्यात काहीही पराक्रम करू शकलो नाही म्हणून मी गेल्यावर तुम्ही पळभर सुद्धा आहे म्हणू नका, पळभर सुद्धा आहे म्हणू नका. मी कधीही राजकारण्यांसारख्या 2-2 खाट्या पदव्या मिळू शकलो नाही. साधा नादारेवर शिकलेला मी विद्यार्थी आहे. ह्याच्यात मी काहीच पराक्रम करू शकलो नाही म्हणून मी गेल्यावर तुम्ही पळभर सुद्धा आहे म्हणू नका, पळभर सुद्धा आहे म्हणू नका. मी कधीही शैक्षणिक संकुले उभारून करोडोची माया कमवू शकलो नाही. यातही मी काही पराक्रम करू शकलो नाही. त्यामुळे मी गेल्यावर तुम्ही पळभर सुद्धा हाय म्हणू नका, पळभर सुद्धा हाय म्हणू नका. मी कधीही मंत्र्यांसारख्या 2-2 बायका करू शकलो नाही. आई वडिलांनी घडून दिलेल्या मुलीशी सुखाने संसार केला. यातही मी काही पराक्रम करू शकलो नाही. त्यामुळे मी गेल्यावर तुम्ही पळभर सुद्धा हाय म्हणू नका, पळभर सुद्धा हाय म्हणू नका. दिलीप महाराज तुम्ही चिठ्ठी कोणाच्या परवानगीने दिली? मनाने दिली का? कोणी? छोटी कविता मला माहित नाही, इथं नाव नाही तुमचं. छोटी कविता सांगा कवितेचं शीर्षक आहे हे वागणं बरं नव्हतं. सांगावं आलंय 1 जूनलाच येणार मान्सून, पण बातमी आली ट्रॅफिक जॅम आहे म्हणून. उद्या परवा ठरवा कंटाळा आलाय रोज ऐकून. सांगाव्याला 15 झाला घसा गेला शिकून. मला वाटतं यात नक्कीच वरचं राजकारण असावं. निवडणुकीसाठी मान्सूनला पिढीनंच दाखवून ठेवलं असावं. मुरदार छपाड्या डोळ्यात पाणी बी गेले आठवून. तू माणूसच आहेस की माहेरी गेलेली नाठासून. आम्हा कवींना आता चांगलंच उमगले. अरे जेव्हा माणसानंच तर तुला घडवले. तुझ्यासाठी नक्षीदार मंदिरांना बनवले. त्याने शिडी मार्फत मान्सूनला अडवले. हे दिल्लीश्वरा नको रे पाहू आता अंत. कुणालाही नाही रे आमचं तुलाच मत. 10 जून 22ला राज्यसभेत यश येऊ दे, पण निकालानंतर तरी मान्सूनला जामिनावर सोडू दे. अरे पावसा तुला पण नेत्यांची झाली सवय काय? जरा तोंड लावतोस आणि पुन्हा शोधूनही सापडत नाही. वाटलं राज्यसभेच्या तयारीत जमलं नसल रेडशीट निकालानंतर, पण नाही आता तर विधानसभा तोंडावर आणि राष्ट्रपतीची निवड. आम्हासाठी राजकारण आणि आमचीच परवड. अरे लाल मोड्या किती सोडशील पोड्या, हे वागणं बरं नव्हतं. अरे पावसा हे वागणं बरं नव्हतं. आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि या सूत्रसंचालनाला आम्हाला चांगला बोलून ठेवणारे आमचे मित्र उद्धव कानडे आपल्याला समारोपाची कविता. माझ्याऐवजी समोरच्या साहेबांना द्यायची इच्छा होती, पण या सभागृहाचा नियम आहे की 9:30ला खाली करायचा आहे. त्यामुळं क्षमा करा, माझ्यावर राहू नका. मी पण कविता म्हणणार नव्हतो, पण इतक्या छान छान कविता आज मला अंजली डव्हाण यांची कविता ऐकायला मिळाली. आज आमच्या R.B. पाटलांची इतकी सुंदर कविता ऐकायला मिळाली. डॉक्टर राजेंद्र मानेंची कविता ऐकायला मिळाली. आमचे विजय शेंडगे यांची आणि पौर्णिमा हुंडीवाले. तुम्हाला आता विदा पिंगळे सर मसाला बोलवा या 2 कवयित्रींना. अंजली डव्हाण आणि पौर्णिमा हुंडीवाले फार चांगल्या कविता म्हटलेल्या आहेत. सगळ्याच कवी चांगल्या कविता म्हटलेल्या आहेत. सगळ्या कवींचा मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि एका कवितेने समारोप करतो. काही चुकलं असेल मला तर तुमची क्षमा मागतो. जेव्हा जेव्हा मला कवितेचे जाणकार रसिक भेटतात तेव्हा तेव्हा विचारतात एक प्रश्न की कवितेनं तुला काय दिलं. आता कसं सांगू त्यांना की कवितेनं मला नेमकं काय दिलं. आभाळाची व्यापकता तर दिलीच, पण धरित्रीचं काळीज सुद्धा दिलं. निसर्ग वाचायला तर शिकवलं, पण खरा माणूस वाचायला सुद्धा शिकवलं. अजून कसं सांगू त्यांना कवितेनं मला नेमकं काय दिलं. जसं ज्ञानदेवांचं मन दिलं. गीतेमध्ये भगवान कृष्णाने कवीला ज्ञानी असं म्हटलंय. बुद्ध या शब्दाचा अर्थ पाली भाषेत ज्ञानी असा होतो. म्हणजे कवी किती मोठा असतो हे बघा तुम्ही. जसं ज्ञानदेवांचं मन दिलं
तसं शब्दांचं धनही दिलं, आज्ञाचं बळ तर दिलं, पण तुकोबाचं डोळं सुद्धा दिलं. अजून कसं सांगू त्यांना कवितेनं मला नेमकं काय दिलं. जसं चारित्र्याचं पवित्र अंगण दिलं. कविवरे नारायण सुरे नेहमी म्हणायचे, कवीचं चारित्र्य फार मोलाचं आहे. कवीच्या चारित्र्याचा सुगंध त्याच्या कवितेतून त्याच्या रसिकांच्या पर्यंत पोहोचत असतो आणि तो जगाचा आदर्श बनतो. म्हणून कवीचं चारित्र्य फार महत्वाचं आहे. जसं चारित्र्याचं पवित्र अंगण दिलं, तसं जन्मापासून मरणापर्यंत आळवाच्या पानावरल्या थेंबाचं कधीही न दिसणार रिंगण सुद्धा दिलं. अजून कसं सांगू त्यांना कवितेनं मला नेमकं काय दिलं. जसं वादळातलं वाळं पान दिलं, तसं धुक्यातलं हिरवं रानही दिलं. जगण्यातलं वाहन तर दिलं, पण मरणातलं गाणं सुद्धा दिलं. अजून कसं सांगू त्यांना कवितेनं मला नेमकं काय दिलं. मी खरंच सांगतो तुम्हाला, धन दौलत गाडी बंगला असलं अशाश्वत काही सुद्धा नाही दिलं, पण जे काही दिलं ते सार शाश्वत दिलं. सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे थांबला असं